तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। रब की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहां की है परी, 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 तू इस जहां की है परी। तुम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं सोडून दिलंय। अरे मी सांगतोय ना, इकडे इकडे सगळं ठीक आहे। तुम्ही खोटं बोलायला शिकलात। तू खरंच माणूस नाहीयेस, राक्षस आहेस, राक्षस। आणि हा विचार करण्याची चूकही नको करूस की मी तुझ्यापर्यंत नाही पोचू शकणार। पोचणार, आणि सकाळ होण्याआधीच पोचणार। तू तुझ्या मॅडमशी बोल, तर सगळं काही ठीक होईल, नाहीतर सगळं संपून जाईल। माहिती आहे ना तुला तुझी मुलगी कुठे आहे ते? मनोहा, मनोहा, काय बाबा? काजलचं घर माहितीये का तुला? हो। चल माझ्यासोबत। पण का? अरे त्या अवीला चांगला इंगा दाखवण्यासाठी। हे सर्व त्या हरामखोराने केलेले आहे, आणि ब्लॅकमेलिंग तो आपल्याला करतोय। काजल आणि तिच्या मुलीच्या किडनॅपिंग मध्ये त्याचाच हात आहे। हा खेळ त्यानेच खेळलेला आहे। तू चल माझ्यासोबत। पण बाबा, वहिनी घरात नाहीये आणि मालिनी सुद्धा नाहीये, आणि आपण पण जर घरातून गेलो तर? बाबा, हे इन्व्हेलप आलंय। काय लिहिलंय बाबा? लिहिलंय की जर आपण 2 तासांच्या आत त्यांना 50 लाख रुपये दिले तर ते काजल आणि तिच्या मुलीला सोडून देतील। 50 लाख रुपये?
पण एवढी मोठी रक्कम आणणार कुठून? चल त्या राक्षसाकडे जाऊया, तिथूनच काहीतरी मार्ग निघेल. त्यातूनही काही मार्ग निघणार नाही बाबा. कारण तो तर दुसऱ्याच्या हातातलं खेळणं आहे, त्यालाही कोणीतरी वापरतंय. अगं तर मग काय करायचं? 50 लाख रुपये त्यांना देऊन टाकायचं. 2 तासांच्या आत 50 लाख रुपये कुठून आणणार हे संभव नाहीये. 50 लाख? आता काही नवीन मागणी आली त्यांच्याकडनं? हो. होय. हे वाच. जर तुम्हाला काजल आणि तिची मुलगी सुरक्षित हवी असेल तर 50 लाख रुपये 2 तासांच्या आत कॅश द्यावी लागेल. जर मान्य असेल तर आपल्या घराच्या छतावरची लाईट विझवून टाका. आम्ही समजून जाऊ. आणि बरोबर त्याच्या 5 मिनिटांनंतर तुम्हाला एक लेटर मिळेल, तुमच्या मेन गेटवर अडकवलेलं, ज्यावर आमचा पत्ता लिहिलेला असेल. ते पैसे अनुदामिनीच्या हाती पाठवायचे आहेत. अनुदामिनी एकटीच यायला हवी, नाहीतर पैसेही जाऊ शकतात आणि अनुदामिनीचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मला असं वाटतंय की कोणीतरी हे सगळं आपल्याकडून पैसे मिळवण्यासाठी करतंय, किंवा मग या पूर्ण खेळाचा काहीतरी वेगळाच हेतू आहे. कारण जर त्यांना फक्त पैसे हवे असते तर नॅन्सीने ताई आणि भाऊजींना भेटायला नसतं बोलवलं आणि त्यांच्यासमोर अशी कंडिशन नसती ठेवली. कसली कंडिशन? कमाल आहे. मानावं लागेल ना तुला. गेल्या 11 तासांपासून तू या काळ कोठडीमध्ये बंद आहेस, पण तुझ्या चेहऱ्याची चमक तर बघ. खांद्यावर विखुरलेले केस, डोळ्यातले अश्रू काजव्यांसारखे चमकतायत आणि चेहऱ्यावर जी भीती आहे ना तुझ्या, त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आहे. तुला खरं तर प्रकाशाची गरजच काय? तू तर रात्रीला सुद्धा प्रकाशमय करून टाकशील. तू तर एखाद्या कवीची सुंदर कल्पना वाटतेस. काय खरं बोलतेय ना मी काजल? प्लीज माझ्या पोरीला मला देऊन टाका प्लीज. मग माझ्यासोबत काय पण करा, पण माझी पोरगी मला द्या. देऊन टाकेन. आधी मला माझी कामं तर पूर्ण करू देत ना. अजून मला अनुदामिनीला देवपासून वेगळं करायचंय, नंतर देव बरोबर लग्न करायचंय. माझ्या आयुष्यातली काही स्वप्न पूर्ण करायची. अच्छा तू मला सांग, एखादी मुलगी अशी स्वप्न बघत असेल तर त्यात चुकीचं काय?
तू पण तर हेच केलंस ना? ओहो, तुला तर सगळं काही अगदी सहज मिळालं ना. पण मला हे करण्यासाठी किती कारस्थानं रचावी लागतात. तू फक्त असं समज की नॅन्सीच्या रास लीलेचा तू एक छोटासा भाग आहेस. तू तुझा रोल चांगल्या पद्धतीने कर आणि मग आपल्या मुलीसोबत आयुष्य अगदी छानपणे जग. काय अवी, मी बरोबर बोलतेय ना? बरोबर बोललात मॅडम. पण ही गोष्ट हिच्या मॅडमला पण माहीत असायला हवी. आणि त्याला जो हिचा, तिचा आणि सर्वांचाच देव बनून बसलाय, त्याला पण हे कळायला हवं. काय झालं? यापुढे माझ्या देवबद्दल काहीच वाईट बोलायचं नाही. आणि तुला तर माहितीच आहे मी किती वाईट आहे ते. सॉरी मॅडम. आता एक काम कर, तुझ्या वाईफला आतमध्ये घेऊन जा आणि आपल्या प्रेमाचे छानपैकी फोटो काढून टाक. माझी अशी इच्छा आहे की या फोटोंची एक फिल्म बनवून अनुदामिनीला पाठवून द्यावी, म्हणजे ती सुद्धा हे सगळं बघू शकेल. आणि जर गरज भासली तर मग जगाला सुद्धा दाखव. तसंही आपल्या छोट्या साहेबांची फिल्मी साईट लॉन्च होणार आहे आता. घेऊन जाईल आतमध्ये. चल चल माझ्यासोबत. पाया पडते तुझ्या, प्लीज माझ्यासोबत असं नको करू. प्लीज प्लीज जाऊ दे मला. मी आयुष्यभर तुझी गुलामी करेन. प्लीज मला जाऊ दे प्लीज. काय करतेस काजल? एवढी कमालीची तर तुझी सुंदरता आहे. हिला जगापासून लपवू नकोस, जगाला दाखव. सगळे जण तुझ्या मागे वेडे होऊन जातील. You're really hot. घेऊन जा. तू तुझ्या बायको बरोबर असं घाणेरडं काम करणार आहेस? आपल्या बायको बरोबर? बडबड बंद कर. चल माझ्यासोबत. ते मी इतक्या नीट बाईच्या सांगण्यानुसार. प्लीज जाऊ दे मला, प्लीज. नाटक नको करूस. चल माझ्यासोबत. थू. तुझ्या तर. सोड मला. चल चल माझ्यासोबत. चल. काय करू? हे सगळं बघणं मला सुद्धा आवडत नाही. पण माझी सुद्धा आता प्रवृत्तीच खराब झाली आहे. नॅन्सी जे काही करते ते तिच्या वेडेपणामुळे करते. जर पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याकडून काही चूक नाही झाली तर तिच्याकडून नक्कीच होईल. आणि तिची चूकच आपल्याला मार्ग दाखवेल. आणि मग जसं ताई म्हणते ना, आपण जाळ्यासहित उडू शकतो. हो, खरंच आपण जाळ्यासोबत उडू शकतो. पण आपल्याला कळलं तर पाहिजे की कोण काय करतंय. आय मीन, देवदादा या प्रॉब्लेमला डील करण्यासाठी काय मार्ग काढतोय. छोटे साहेब काय करतायत आणि वहिनी आता काय करते. मनोहा, कोण काय करतंय हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं नाहीये.
आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की नॅन्सी आणि प्रभाकरण काय करतायत आणि काय विचार करतायत. पण या गोष्टींचा पत्ता आपल्याला कसा लागेल? मला वाटतं की आपण थोड्या थोड्या वेळानंतर नॅन्सीला फोन करत राहायचा आणि तिला इरिटेट करून टाकायचं. आपण तिची चीड इतकी वाढवायची की तिला तिचं वेडपण कंट्रोलच नाही झालं पाहिजे. पण आपण तिला इरिटेट करणार कसं? अगदी सिंपल आहे बाबा. सर्वात आधी मी नॅन्सीला भेटायला जाईन आणि तिला असं काहीतरी सांगेन ज्यामुळे तिला धक्का बसेल. त्यानंतर तुम्ही तिला भेटायला जा आणि तुम्ही सुद्धा तसंच करा. आणि मग त्यानंतर ताई तिला भेटायला जाईल. ठीक आहे, तर मग अनुदामिनीला येऊ दे. मग आपण आपला हा प्लान वापरूया. अनुदामिनी नॅन्सीचं ऐकणार नाही आणि तिने ऐकायला सुद्धा नको. हा अनुदामिनी, बोला. कसे आहात तुम्ही? विचार करतोय की आयुष्यात एवढा हेल्पलेस कधीच झालो नाही. मी समजू शकते, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. जर आपण ठरवलं ना तर काजलचा पत्ता लावू शकतो. कसं? काजलला किडनॅप दुसरं कोणी नाही तर तिचा नवरा अवी याने करवलंय. आणि हे सर्व तो प्रभाकरण आणि नॅन्सीच्या इशाऱ्यावर करतोय. कारण प्रभाकरणने त्याला तुरुंगातून सोडवलं होतं. आता हे सर्व ना तो पूर्ण प्लॅनिंग निशी करतोय. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय की आपण त्याच्या प्लॅनिंगच्या कुठल्याही हिश्श्याला तोडलं ना तर प्रभाकरण खूप कमजोरच नाही, पूर्ण तुटून जाऊ शकतो. अवी कुठे आहे यावेळी? हे तर नाही माहिती की अवी सध्या कुठे आहे, पण मी अवीला फोनवर खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त एकच गोष्ट करत होता, तो की आपण नॅन्सीच्या मागण्या मान्य कराव्यात. अनुदामिनी, अवी सारख्या लोकांवर विश्वास ठेवणं योग्य नाही. त्यांना खूप सहजपणे विकत घेतल्या जाऊ शकतं. असो, तुम्ही घरी जा, आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. मला वाटते की काजलचा शोध लवकरच लागेल. मार्ग दिसतोय. हो, मी तुमच्या फोनची वाट बघेन. ठीक आहे.
येस. हो, मी मड आयलँडला तर पोहोचलोय, पण इथे ट्री नंबर 202 तर नाहीये. जनुकलालजी, नीट बघा. कोणा ना कोणा झाडावर 202 लिहिलेलं असणार. ओके. ओके. ट्री नंबर 202. I will kill you. Should?